दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 24 जुलै 2026 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वर्धा येथे असणारं उजनी धरण हे आता 60.66% इतकं भरलेलं आहे आणि धरणामध्ये पाणी हे वाढत चाललेलं आहे. दौंडची आवक 31,275 क्युसेक इतकी आहे. भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळं चासकमान असेल किंवा मुळशी यासारख्या धरणातून पाणी सोडलं जातं आहे. यामुळं उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक ही वाढलेली आहे. उजनीवर आज पावसाची नोंद नाही. या पावसाळा हंगामात एकूण 155 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. उजनीतील एकूण पाणीसाठा हा 96.15 TMCचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे 32.50 TMC इतकं आहे. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणारं पाणी आता पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. वीर धरण, जे नीरा नदीवरचे वीर धरण आहे, ते 100% भरलेलं आहे आणि या धरणामधून 15,000 क्युसेकनं पाणी सकाळी 7:30 वाजल्यापासून सोडलं जातं आहे. रात्रीपासूनच तो विसर्ग खरं तर 10,000 क्युसेक आणत होता, मात्र सकाळी हा विसर्ग 15,000 क्युसेक इतका करण्यात आलेला आहे. नीरा खोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडतो आहे, त्यामुळं तिथली जी धरणं आहेत त्याच्यामध्ये चांगलं पाणीसाठा हा मिसळतो आहे. हे पाहता वीरमधून 15,000 क्युसेकनं पाणी सकाळी 7:30 वाजल्यापासून सोडण्यात येत आहे. नीरा खोऱ्यातल्या 4 धरणांमध्ये मिळून 78.44% इतका पाणीसाठा झाला आहे. तिथला उपयुक्त पाणीसाठा हा 37.91 TMC इतका आहे. आज भाटघर धरणावर 16 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. देवघरवर 40, वीरवर 6 तर गुंजवणीवर 104 मिलीमीटर पाऊस झाला आहे. भाटघर धरण 70.48% भरले आहे. नीरा देवधर 76.22, वीर 100% भरले तर गुंजवणी 81.23% भरलेला आहे. एका दिवसामध्ये तिथं 2.13 TMC पाण्याची वाढ झालेली आहे.